मित्रांनो, मोठ्यांच्या वाटा वळणाच्या यांच्या संघर्षाची यात्रा मी सांगत असतो आणि मोठ्यांच्या वाटा वळणाच्या भाग 2 मध्ये मी आज बोलणार आहे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता किरण गायकवाड यांच्या जीवनावरती। मित्रांनो, एक मुलगा आहे ज्याचा जन्म पुण्यातील झोपडपट्टीमध्ये झाला आणि तिथंच आपलं बाळपण गेलं आणि तिथंच आपल्या स्वप्नांची दिशा रचवली। मित्रांनो, घरची परिस्थिती हालाकीची असल्या कारणास्तव आपल्याला पुढे शिकता येईल का हा प्रश्न त्याच्या मनामध्ये होता। 8वी इयत्तेतून त्यानं शाळा सोडली। मित्रांनो, आता बघा, शाळा सोडल्यानंतर काय करायचं तर ह्यानं शाळेच्या बाहेर एका हायस्कूलच्या बाहेर पटांगणामध्ये पेरू विकायला सुरुवात केली। त्याच्या मनामध्ये 2 गोष्टी होत्या, आपलं पुढं कसं काय होईल। एक तर आपले मित्र, आपल्या आजूबाजूची पोरं हायस्कूल मध्ये शिकतायत आणि आपण मात्र बाहेर पेरू विकतोय। हीच गोष्ट त्याच्या आईला खटकली। आईनं पाहिलं आणि आईनं त्याच दिवशी ठरवलं की कितीही खर्च झाला तरी चालेल, पण माझ्याही मुलानं शिकावं। आता ही जिद्द तिनं बाळगली आणि पुन्हा किरण गायकवाडला पुन्हा एकदा शिक्षणासाठी पाठवण्यात आलं। वाणिज्य शाखेतील शिक्षण करत असताना तो एका ऑफिस मध्ये सुद्धा नोकरी करत होता आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र त्याला अभिनयाची ओढ आहे आणि अभिनय क्षेत्रामध्ये कसं जायचं तर हा त्याचा प्रवास चालूच होता। तर मिरॅकल अकॅडमी मध्ये एक दिवशी त्यानं प्रवेश घेतला, तिथे अभिनयाचे धडे घेतले आणि मित्रांनो, एका छोट्याशा घरात पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभिनय जमतोय, ह्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येईल आणि असा हा पोरगा आपल्या अभिनयाच्या जोरावरती लागीर झालं जी ह्या मालिकेमध्ये काम करतो, खलनायकाची भूमिका करतो आणि अशी भूमिका करतो की तुम्ही जर का पाहिलं तर भैयासाहेब नावाची खलनायकाची भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाच्या काळजामध्ये घर करते, तोच हा माणूस आहे किरण गायकवाड। मग लागीर झालं जी असेल किंवा त्यानंतर त्यानं केलेली देव माणूस असेल। मित्रांनो, देव माणूस यामध्ये अभिनय म्हणतात ना, एक माझा मित्र विशाल उशिरे नावाचा एक मित्र लिहितो की जबाबदारीनं माखलेले पाय चुकीच्या रस्त्यावरती कधीच पडत नाहीत। असंच काहीस आपल्याला किरण यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं। मित्रांनो, मग लागीर झालं जी नंतर देव माणूस असेल, देव माणूस मध्ये त्यांनी डॉक्टर अजित कुमार देव यांची जी काय हे जे काय पात्र केलंय ते खरंच प्रत्येकाच्या मनाला भावलेलं आहे। खलनायक जरी असला तरी ह्या दोन्ही भूमिका साकारताना त्यांची आई अजूनही लोकांच्या घरची धुनी भांडी करत होती। एवढंच काय तर त्यांचं अभिनय एवढं खतरनाक होतं की अक्षरशः काही लोक, काही बाया येऊन त्याच्या आईला म्हणायच्या की तुझा पोरगा किती वाईट आहे, तुझं पोरगा कसं काम करतोय। एवढी जिवंतपणे भूमिका साकारली होती खलनायकाची। आणि त्यानंतर मात्र आईनं सांगितलं की अशा भूमिका ज्या काय आहेत त्या करू नकोस। त्यानंतर किरण गायकवाडनं मित्रांनो खलनायकाचं काम तर केलंच होतं, पण त्यानंतर डंका असेल, चौक असेल, नाथ अशा अनेक चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलेलं। मित्रांनो, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही। मधल्या काळामध्ये लग्नाचा जो काय त्यांचा हंगाम चालू होता आणि त्या लग्नाच्या परिस्थितीत असताना त्यांच्याही आयुष्यासोबत असं काहीस घडतं आणि त्या दरम्यान हा माणूस नैराश्याकडे जातो। खर तर त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं आहे की मी बऱ्याच दिवस मेडिसिन घेत होतो, औषधांवरती उपचारांवरती होतो, पण त्यानंतर
वैष्णवी कल्याणकर यांच्या सोबत त्याचा विवाह होतो. मित्रांनो, आज मराठीमध्ये नाव गाजवलेला, आपल्या अभिनयाच्या जोरांवरती लोकांच्या मनावरती राज्य करणारा अभिनेता म्हणून आपण अभिनेता म्हणून ज्याच्याकडे पाहतो त्याचं नाव मित्रांनो किरण गायकवाड आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढा आहे की ज्यांच्या वाट्याला जितका मोठा संघर्ष असतो त्यांच्याच वाट्याला तितकं मोठं यश असतं. म्हणून हरलात तरी चालेल पण लढायचं थांबायचं नाही, कारण इतिहास हरणाऱ्याचा किंवा जिंकणाऱ्याचा कधीच लिहिला जात नाही, इतिहास लढणाऱ्याचा लिहिला जातो. आजच्या संघर्षाची आजची यात्रा आपण इथंच थांबवतो. धन्यवाद.